कथांच्या अद्भुत दुनियेत आपलं स्वागत आहे. मी अमित कुमार शेलार घेऊन आलो आहे कथा, कादंबरी आणि अभिवाचनाचा अनोखा संगम. रसिक मित्र हो नमस्कार. मी अमित कुमार शेलार. अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आपण ऐकत आहात प्राध्यापक डॉक्टर सौ नलिनी महाडिक यांच्या भोवरा या कथासंग्रहातील कथा स्वप्न. प्रवासी बसमधून उतरताच वाघ सर उत्साहित झाले. भोवतालचा प्रदेश वनश्रेणीने नटला होता. आपले कितीतरी दिवसांचं स्वप्न सत्यात उतरलेलं पाहून ते आनंदून गेले. महाराष्ट्रापासून दूर हिमालयाच्या पायथ्याशी ते आले होते. आनंद, चैतन्य व तीव्र थंडी याचा एकत्र अनुभव त्यांना वेगवेगळ्या सृष्टी सुखाचे भान देत होता. हॉटेलात जाऊन त्यांनी चहा घेतला. तिथेच त्यांनी सुटकेसमधील स्वेटर काढून अंगात घातला. त्यांच्या आगाध हिंदीच्या श्रवणाने हॉटेलमधील वेटर गोंधळून गेलेला त्यांनी पाहिला होता. म्हणूनच कुणी वाटाड्याबरोबर न घेता हिमालय दर्शन घ्यायचं त्याने ठरवलं होतं. त्या उत्साहातच ते हॉटेलमधून लगबगीने बाहेर पडले. आतापर्यंत त्यांनी उत्तर प्रदेशचे, हिमालयाचे, काश्मीरचे वर्णन करणारी पुस्तके, मासिके वाचली होती. तेथील सुंदर दृश्यांची चित्रे पाहून ते भान हरपून जात. भूगोलाचे शास्त्र म्हणून घेतलेल्या ज्ञानापेक्षा व अभ्यासापेक्षा त्यांना सृष्टीसुखाचे अप्रूप होते आणि कितीतरी दिवसांचं त्यांचं स्वप्न आज सत्यात उतरलं होतं. उत्तुंग गिरीशिखरांची शोभा मनोहरी होती. सुरूंच्या दाट रांगा, भारदस्त गगनचुंबी चिनार वृक्ष, निळ्या शिखरांवरील बर्फांचा रजतपट, पक्ष्यांचे, वाऱ्यांचे, पाण्याचे, प्राण्यांचे कितीतरी कितीतरी संमिश्र पण कर्णमधुर आवाज कानावर येत होते. तशा स्थितीतही अंगातील स्वेटरने त्यांना त्यांच्या सौभाग्यवतीची आठवण करून दिली. त्यांच्या सौनी त्यांच्यासाठी तो स्वेटर मोठ्या प्रेमाने विणला होता. महाराष्ट्रात हिवाळ्यात वापरण्यासाठी, म्हणजे अशी भटकेगिरी करण्यासाठी नव्हे. वाघ सरांना आपल्या पत्नीची कलात्मक दृष्टी सुखावून जायची. घरातल्या छोट्या वस्तूमध्ये, तिच्या मांडणीमध्ये कलात्मक टच दिसायचा. एकदा निळ्या साडीवर शुभ्र धवल लोकरीची नाजूक जुईची फुलं पत्नीनं भारलेली पाहून वाघसर मनोमन खुश झाले. अगदी स्वप्नात हरवल्यासारखे ते पाहत राहिले. हिमालयाच्या निळ्याशार टेकड्यावर बर्फ पडावं तसं. ते शब्दच हरवले. एकटक बघत राहिले. पत्नी जेव्हा समोरच्या खुर्चीतून उठून निघाली तेव्हा त्यांना कंठ फुटला. "अगं थांब ना, बस अशीच समोर. ती फुलं खाली पडतील. किती सुंदर. हाऊ स्वीट." पत्नी लाजली. त्या शब्दाने अंतर्बाह्य मोहरली. नवऱ्याच्या रसिक मनाचे ते प्रथमदर्शन वाटले. ते आश्चर्यचकित होते आणि वाघ सर पुढे म्हणाले, "निळ्या टेकडीवर बर्फाची फुलं विखरून पडावीत तशी." ते वाक्य पुरे व्हायच्या आत ती फणकाऱ्यानं उठली. भोवईच्या कमानी ताणून म्हणाली, "समजली तुमची रसिकता. हाडामासाच्या जिवंत बायकोला टेकडी काय म्हणता? मला नाही म्हटलं. अगं पण मला तुला हं, काही ऐकायचं नाही मला. भूगोल विषय तुमचा सदानकदा डोक्यात डोंगर, नद्या, पर्वत, बर्फ, दगड, माती नी मसनं. शी, कोमल भावनांचा स्पर्श तरी झालाय का मनाला?" त्या दिवशी पत्नीचं तोंड मशीन गन सारखं चाललं होतं. वाघसर बर्फाची टेकडी होऊन बसले होते. त्यांना आपलं मत पटवून देऊन दुसऱ्याचं मत खोडून काढता येत नव्हतं. म्हणून तर ते प्रोफेसर झाले. विद्यार्थी ऐकतात ना. पत्नीच्या स्वभावाचा अंदाज पुरता लागेपर्यंत त्यांना अशा चक्रीवादळाला तोंड द्यावं लागत असे.
कोणत्याही पर्वत शिखरावरचं नाव काढलं तरी पत्नीच्या भुवया ताणल्यासारख्या दिसायच्या. पर्वत, टेकड्यांचे नावच घरात वर्ज्य झालं. लग्नाआधी वाघ सरांनी जे काही भटकंती केली होती, तीच आठवून ते उसासे टाकीत. प्राध्यापक झाल्यानंतर भूगोल विषयाचा आणखी सखोल अभ्यास करावा, संशोधन करावे, असे त्यांना मनापासून वाटायचे. पण भरमसाठ पुस्तके वाचण्यापेक्षा निरनिराळे प्रदेश पाहावे, डोंगर, दऱ्या, समुद्रकिनारे पाहावेत. तेथील भूप्रदेश, हवामान, प्राणी जीवन, पक्षी, मनुष्य जीवन, त्यांचं राहणीमान, संस्कृती यांचं यांचं जवळून दर्शन घ्यावं, निरीक्षण करावं, चिंतन करावं आणि निष्कर्ष मांडावेत. पीएचडीचा अभ्यास करण्यासाठी हिमालयातील बर्फाळ प्रदेशाची निवड करावी, अशी त्यांची इच्छा होती. पण पत्नीमुळं पथ्य पाळावे त्याप्रमाणे त्या विषयाकडे त्यांना पाहणे पाप झाले. नुसता विषय जरी काढला तरी चक्रीवादळाला प्रारंभ. त्या निळ्या साडीवरील शुभ्र लोकरी फुलाविषयी प्रतिक्रियेबद्दल पत्नीचे खरे तर गैरसमज करून घेतला होता पत्नीने. त्याचा दीर्घ दुष्परिणाम वाघ सरांनी उरी जपलेल्या सुंदर स्वप्नावर होत होता. पण त्याच्या पत्नीला त्याची दखलही नव्हती. वाघ सरांच्या प्रकृतीची मात्र ती फार काळजी घेई. महाराष्ट्राबाहेरचे हवामान त्यांना मानवणारे नाही, याची तिला खात्री होती. म्हणून ती महाराष्ट्राबाहेरच्या रिफ्रेशर कोर्सला नव्हे, तर एक दिवसाच्या सेमिनारलाही सरांनी जाऊ नये म्हणून प्रयत्नात असे. भटकंतीला जाऊ नये हा तिचा सिद्ध न केलेला पण आवडता सिद्धांत. वास्तविक ते भूगोलाचे प्राध्यापक असणाऱ्या वाघ सरांचा जन्मसिद्ध हक्कावर अतिक्रमण करणारा होता. त्यानंतर आपल्या पत्नीनं आपल्या जन्मसिद्ध अधिकाराचा खून केलाय असंच त्यांना वाटे. आता तर ते एका मुलाचे बाप झाले होते, जबाबदारी वाढली होती व मानसिक शांती ही त्यांची अनिवार्य गरज होती. भूतकाळात आपले एक सुंदर स्वप्न स्वप्नच राहणार, याची त्यांना खात्री पटल्यावर उदास राहू लागले. त्यांना एवढं कळत होतं, की भटकंतीस विरोध म्हणून आपण काही बायकोला सोडून देऊ शकत नाही. एवढंच नव्हे, तर तिचे काही काही एक वाकडे करू शकत नाही. कधी-मधी ते स्वप्न विस्मरणाच्या तळातून बुडबुड्यासारखं वर आलेच, तर ते केवळ उसासा टाकत असत. नेहमीच येतो पावसाळा प्रमाणे ऋतू येत होते, जात होते. आपलं तारुण्य असंच घर कोंबड्यासारखं जाणार. पक्षी म्हणायला गगनविहार नाही. भूगोलाचे प्राध्यापक म्हणायला महाराष्ट्र ओलांडायलाचा नाही. प्रेमभंगानंतर जोडीदाराच्या आठवणीमुळं फक्त उसासे टाकावेत. मात्र उच्चार करू नये. असं निशब्द मचूळ जीवन चाललं होतं. कधी नव्हे ते त्यांचे सासरे आजारी पडले. वाघ सरांची अखेर परमेश्वरास दया आली असावी. कणवांच्या शकुंतलेसारखी त्यांची पत्नी बालभारतास घेऊन माहेरी गेली. सुंठीविना खोकला गेला आणि सर्दीही गेली. त्या दिवशी ते दिवसभर आनंदगडे ही अर्धी अधुरी कविता गुणगुणत होते. अचानक अचानक पुढ्यात आलेल्या सुवर्ण संधीचा ते फायदा घेणार होते. अनेक दिवसांचे स्वप्न ते सत्यात उतरलेले पाहणार होते. आणि आणि आज ती सत्यसृष्टीत उतरलेलं स्वप्न पाहत होते. विचारतंद्रीत ते एक रम्य पहाडी भागात येऊन पोचले. उंच कड्यावरून धूम्रधवल पाण्याचे प्रवाह उड्या घेत घेत वाहत होते. त्यांच्या तुषारावर सूर्यकिरण पडून दोन तीन प्रवाह आल्हाददायक इंद्रधनु दृष्टी खेळवत होती. मधुर स्वराने तिथीला असमंत मंतरलेलं होतं. मनात ते म्हणत होते, असे पक्षी महाराष्ट्रात दृष्टीलाही पडत नाहीत. अशा ठिकाणी कोणताही सामान्य माणूस कवी कवी होईल. त्याच्या चित्तवृत्ती प्रसन्न झाल्या होत्या. गुणगुणत ते चालले होते. एवढ्यात एवढ्यात त्यांच्या कानावर जनाने हास्याची लकेर आली. त्यांनी वळून पाहिलं, तो
प्रसन्न वदना आदिवासी तरुणींचा घोळका होता. त्यात कुणी प्रौढ नव्हती. त्यांना पाहताच त्या तरुणी पळत सुटल्या. त्यातील एकीचे वस्त्र काटेरी झुडपास अडकले. घाईत ते सोडवून घेताना तिचा पाय घसरला. भुसभुशीत मुरमाड मातीवरून ती घसरली. सख्या तर मागे न पाहता सुसाट निघून गेल्या होत्या. तोल सावरण्यासाठी तिनं एका वेलीला पकडले. पण ती नाजूक वेल तुटली. ती आता खोल खोल दरीतच कोसळणार. पण पण वाघसरांनी चलाखीने तिचा घागरा पकडला. तिला हाताचा आधार देऊन तिला वरच्या डगरीवर आणलं. थोड्या अंतरावर त्या मघा सुसाट पळालेल्या तरुणींचा घोळका कावराबावरा होऊन उभा होता. त्या एकमेकीत कुजबुजल्या. मग त्यांचा आवाज वाढत गेला. काही जणी हातवारे करून वाघ सरांना काहीतरी म्हणू लागल्या. आपल्याबरोबर येण्यास सुचवू लागल्या. त्यांच्या सुचवण्यात हेका होता, आग्रह नव्हता. आगत्य नव्हतं, नजरेत आदर नव्हता. वाघसरांनी मनाशी विचार केला. आदिवासी संस्कृतीत आपल्या समाजातील सुसंस्कृतपणा कसा असणार? या समाजाची संस्कृती तरी कळेल. अशा विचारानं ते त्या घोळक्याबरोबर निघाले. त्यांच्या मागे पुढे रखवालदाराप्रमाणे 2 थोराड पोरी चालल्या होत्या. सरांना थोडी गंमत वाटत असली तरी ते मनातून टरकले होते. बरंच अंतर चालून झालं. त्या पोरींच्या चेहऱ्यावरील मघाचे प्रसन्न हास्य लोपलेलं दिसत होतं. त्या गंभीर दिसत होत्या. मघाचा तो त्या पोरीवरचा जीवावरचा प्रसंग टळला होता. आपला एवढा आदर बाळगून आपणास आपल्या वस्तीवर नेणाऱ्या या पोरींची जमात कशी असेल? ते आदिवासी आपले स्वागत कसे करतील? त्यांची भाषा, त्यांचे रीतिरिवाज आपल्यापेक्षा भिन्न तर असतीलच, पण आपण आमने-सामने आल्यावर एकमेकांना कसे समजून घेऊ? वाघ सर मनातच मुलाखतीची तयारी जुळवू लागले. जिज्ञासा, हुरहुर, अनामिक भीती यांनी त्यांचं मन अस्वस्थ झालं. तरी ते उत्साही होते. घडलेली घटना त्यांना उपकारकच वाटली. अकल्पित प्रसंग आणि अनपेक्षित धाडस याविषयी त्यांच्या मनात उलट-सुलट विचार येत होते. ते सर्वजण पोहोचले त्या वस्तीवर. झोपड्या विखरून उभ्या होत्या. तिथे जाताच त्या साऱ्या पोरी दिसेनाशा झाल्या. वाद्य वाजत होती, चुली पेटल्या होत्या. झाडांच्या गर्दीतून धुरांचे ढग वाट काढीत वर वर सरकत होते. चुलीवर काही काही शिजत होतं. त्याचा अनोळखी वास सर्वत्र दरवळत होता. आणि एका मोठ्या विस्ताराच्या झाडाखाली पुरुष मंडळी मोठ्या संख्येनं उभी होती, टवकारून. हिंस्र प्राण्यासारखी ती सर्वजण सरांच्याकडे पाहत होती. तिथे कसला तरी उत्सव होता. सर त्या लोकांच्याकडे हसून पाहत होते. पण कोणी हसलं नाही. त्यांच्या नजरा क्रुद्ध दिसत होत्या. तेवढ्यात 5-6 धटिंगण हातातील काठ्याने भाले सरसावीत त्यांच्या पुढ्यात ठाकले. त्यांच्यातला म्होरक्या शोभावा असा एक जण तर सरांच्या छातीशी भिडून उभा राहिला. तो आभाराचं काही बोलेल किंवा आपल्या हावभावातून व्यक्त करेल असे सरांना उगाच वाटले. पण तेवढ्यात त्यांनी आपल्या राट पंजात सरांचे कुरळे केस घट्ट पकडले. त्यांच्या एका हिसक्यानं हा शहरी बाबू हेलपाटला. काय घडतंय याचा सरांना क्षणभर बोध झाला नाही. कसे तरी त्यांनी आपले केस सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना आपल्या चिमूटभर ताकदीचा अंदाज आला. तो धटिंगण रागाने काही गुरगुरला. सरांचे काळीज त्या आवाजानं थरकले. अजूनपर्यंत दूर उभी असलेली ती लांडग्यांची टोळी एक एक करून त्या दोघांच्या भोवती जमा झाली. भाल्याच्या काठ्यांनी या नव्या पाहुण्याला झोडपण्याचा त्यांचा बेत दिसला. त्यांची भाषा कळत नव्हती, पण त्यांच्या ध्वनीतून अर्थ व त्यांचा बेत सूचित होत होता. आपल्या अपेक्षाभंग आणि मानभंग व स्वप्नभंग एकाच वेळी घडून येण्याची घटिका जवळ आल्याची तीव्र जाणीव सरांना झाली. त्यांना अतिशय पश्चाताप आणि दुःख झालं. प्रदेश वेगळा, जात वेगळी, भाषा वेगळी, संस्कृती वेगळी.
ते पेच प्रसंगात पडले. आपलं असं काहीच नसताना त्यांना आपलंसं कसं म्हणायचं? हे सरांना पटवून द्यावे हे कळेना. त्यांच्या रागाचंही कारण कळेना. त्यांचा काही कुटील हेतूही असेल, कारण कारण नसताना एखाद्या जंगली प्राणी मारण्याचा, शिकारीचा आनंद घ्यावा, तसा प्रयोग हे आपणावर तर करणार नाहीत ना. त्यात एखाद्या दुसऱ्याची बाब नव्हती. हे धटिंगण 6 जण होते. बाकी बाग्यांची जत्रा साळसूद असेल, असेही नव्हते. बाया, पोरी तर कुठेच दिसत नव्हत्या. बापे उघडे, काळे व पिळदार. एका 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 ताकदीचीच ताकद सरांच्या तिपटीनं असेल. आता खरी कर्मदशा तर पुढेच होती. त्या धटिंगणाने सरांना रानवेलींनी करकचून बांधून दुसऱ्या वस्तीवर नेलं. तिथंही कसला तरी उत्सवच दिसत होता. रानवेलींचा मंडप घातलेला दिसत होता. रंगीबेरंगी फुलांचे झुपके त्या मंडपाच्या फांद्यावर आच्छादलेले होते. एखाद्या खुन्याला पाहायला जमावं तसं तिथले बया, बापे घोळक्यानी उभे होते. आता कुठे सरांना उमजू लागले, आपण ज्या मुलीला दरीत पडताना वाचवलं, ती गोष्ट या जमावातल्यांच्या दृष्टीनं महाभयंकर आहे, अप्रतिष्ठेची आहे. त्यांना संतापजनक आहे. त्यांचा काहीतरी गैरसमज झालाय. त्यांना कोणीतरी सांगायला हवं, समजावून द्यायला हवं, पटवून पटवून द्यायला हवं. पण सरांची बाजू कोण मांडणार होतं? त्यांची त्यांनाही बाजू मांडता येत नव्हती. ते केविलवाणे होऊन उभे होते. स्वाभिमान, पराक्रम, अस्मिता वगैरे सुपरिचित शब्द त्यांना त्या क्षणी व्यर्थ, फोलपाटा समान वाटले. कुणी आदिवासी पोर त्यांच्या पॅन्टीची चेन हात लावून पाहत होतं. तर कुणी मिसरुटीचं पोर त्यांना भाल्यानं टोचत होतं. कोणी त्यांच्या कुरळ्या केसात रानवेलीची आकडी लटकवू पाहत होतं. सरांचा धीर अजूनही जीव धरून होता. इतक्यात इतक्यात सर्वांच्या नजरा त्या दिशेला वळल्या. तिकडे सरांनी पाहिलं. त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आणि भीतीची एक थंडगार शिरशिरी पाठीच्या कण्यातून वरपर्यंत सरकत गेली. ज्या तरुणीस सरांनी वाचवले होते, तिला तिला नटवून, सजवून आणले जात होते. तत्क्षणी त्यांना आठवलं, हिमालयाच्या पायथ्याशी भिन्न भिन्न आदिवासी जमातींचे संस्कृतीचे रूप. कोलाम नावाच्या जमातीतील लग्न समारंभाच्या वेळी जो प्रथम नववधूला शोधून काढील, त्याचा स्पर्श तिला प्रथम होईल, त्याच्याशी तिचं लग्न लावतात. सरांनी पाहिलं, ते मातीच्या चौथऱ्यावर साक्षात विवाहवेदीवर उभे होते. त्यांनी तीव्र नापसंती दर्शवली. तिथं जमलेले जमात खवळली. त्यांच्या जंगली भाषेत मोठमोठ्यानं चर्चा झाली. पुन्हा एकदा सरांना दोरखंडासारख्या वेलींनी आवळून धिंड काढल्यासारख्या तिथून हलवण्यात आलं. टोळीच्या नायकापुढं उभं करण्यात आलं. त्याने आपल्या पहाडी भाषेत सरांना फाशी देऊन देहांताचे प्रायश्चित्त द्यावे असे जाहीर केलं. सरांना तो न्यायनिवाडा खानाखुणा करून सांगण्यात आला. आपल्या हाताने स्वतःची मान घट्ट आवळून खुनेनं देहांत्याचे प्रायश्चित्त फरमावणारा तो टोळीचा नायक सरांना यमासुरासारखा वाटला. त्यांना ब्रह्मांड आठवलं. मरण भयानं त्यांनी नायकाचे पाय धरले. त्यांनी आपल्या अनुयायांना काही आज्ञा केल्या. दोघा धटिंगणांनी सरांना उठवलं. एका उंच झाडाखालच्या विशाल फांदीला रानवेलीला भक्कम भक्कम गळफास लटकत होता. सर सर्वांगाने बधीर होऊन, सुन्न होऊन उभे होते. वेड लागल्यासारखे त्या अनोख्या भयकारी जगात ते उभे होते. विद्वान, प्राध्यापक, परंतु अनोळखी रानट्यापुढे आगतिक, असहाय्य आणि निराधार. त्यांच्या हातापायांना जखडलेली रानवेलींची दोर सोडवले गेले. त्यांच्या गळ्याभोवती एकच एक जाडसर रानवेलीचा तो गळफास घातला गेला. जमलेल्या रानट्यांनी मोठमोठ्या आनंदी आरोळ्या दिल्या. सरांच्या कृत्यांच्या निषेधार्थ काही घोषणाही दिल्या. त्यांच्या हिंस्र पण मानवी हावभावावरून वाघसर सारे काही समजू शकत होते. आता त्यांच्या गळ्यावरचा फास आवळू लागला आणि आणि तेवढ्यात त्या मोरक्यानं पुढे येऊन आरोळी देऊन लोकांना काही सांगितले.
वाघ सरांच्या जवळ येऊन खाणाखुणा करून त्याने त्यांची अखेरची इच्छा विचारली. मरणप्राय स्थितीतही त्यांना हायसं वाटलं. त्या जंगली जमातीनं एक तरी मानवी मूल्य, संस्कृतीची खूण जोपासली आहे, याचं नाही म्हटलं तरी खरी कौतुक वाटलं. पण त्यापेक्षा महत्वाची होती त्यांची शेवटची इच्छा. गळा आवळल्यानं त्यांना श्वास घेणं पण जड जात होतं. गळफास लावण्याआधीच शेवटची इच्छा विचारण्याची माणुसकी या जमातीकडे असू नये, याबद्दल त्यांनी मनातल्या मनात त्यांचा निषेध केला. कीवहील केली. आपल्या संस्कृतीबद्दल अभिमानही वाटला. पण हे जीव घेणं गुदमरणं त्यांना अखेरची इच्छा सुचली. या या जाडसर वेलीच्या गळफासाऐवजी मला दुसऱ्या कशानेही देहांताची शिक्षा द्या. पण ते सांगण्यासाठी तरी त्यांनी गळा मोकळा करायला हवा ना. त्यांच्या जंगली खोपडीत एवढं येईपर्यंत आपलं प्राणपाखरी उडून त्या आडमुठ म्होरक्याच्या संमतीची वाट न पाहताच वाघ सरांनी गळ्याभोवतीचा फास जीवाच्या करारानं दूर करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा 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 ते जागे झाले. आपल्या गळ्यावरील बालभारताचा पाय त्यांनी दूर केला. एकाच वेळी त्यांना हायसं वाटलं आणि नकोसं पण वाटलं. सगळी, सगळी जैसे थे स्थिती होती. त्यांनी पुन्हा, पुन्हा डोळे मिटून घेतले आणि आपल्या आपल्या त्या पहिल्या स्वप्नांचं आधे-अधुरे चित्र ते पुन्हा, पुन्हा आपल्या सत्याच्या विश्वात रंगवू लागले. स्वप्न.